नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. विघ्नहर्ता श्री गणेशाची विधिवत पूजा अर्चना करण्याचं विधान आहे. त्याबाबत सुद्धा काही पौराणिक कथा आहेत. आपण आज जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात. विघ्नहर्ता श्री गणेशाची विधिवत पूजा अर्चना करण्याचं विधान आहे. मान्यता आहे की गणपतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे समाप्त होतात. सोबतच धनसंपत्ती, बुद्धी, विवेक, समृद्धीतही वृद्धी होते. भगवान श्री गणेशाच्या पूजेत दुर्वा एक विशेष प्रकारची वनस्पती चढवली जाते. त्याशिवाय श्री गणेशाची पूजा संपन्न मानली जात नाही. गणेशजी एकमेव असे देव आहेत ज्यांना पूजेत दुर्वा अर्पण केले जातात. पण गणेशजीच्या पूजेत दुर्वांचं काय महत्त्व आहे आणि त्याशिवाय पूजा पूर्ण का मानली जात नाही? तर या दुर्वा समर्पित करण्यामागील एक पौराणिक कथा आहे. ती आपण आता ऐकूया. एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळात अन्लासूर नावाचा एक राक्षस होता. त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्रस्त झाले होते. तो इतका भयंकर होता की ऋषी मुनीसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा. या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रासह सर्व देवी देवता आणि ऋषी मुनीसोबत महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले. त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली की त्यांनी या राक्षसापासून आमची सुटका करावी. तेव्हा महादेवांनी सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून त्यांना सांगितलं की अन्लासुराचा अंत फक्त गणपतीच करू शकतात. तेव्हा सर्व देवांनी श्री गणपती बाप्पाचे स्मरण केले. गणपती बालक रूपात प्रगट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले. तेव्हा अन्लासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे दिसून आले. परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले. अन्लासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंजांनी उचलू लागला, तोच अन्लासुराच्या हातातील बालगणपतीने प्रचंड रूप धारण केले. आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अन्लासुराला काही सुचेल तोपर्यंत गजाननाने एका क्षणात अन्लासुराला सोंडेत पकडले आणि गिळून घेतले. अन्लासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगांची आग होऊ लागली. गणपतीचा त्रास बघून समस्त देव, ऋषी, मुनी उपचार सुरू केले, परंतु कशाचाही उपयोग होईना. शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 88,000 ऋषी मुनींनी प्रत्येकी 21 दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपती पूजनात दुर्वांचे अत्यंत महत्त्व आहे. गणेशजीच्या पूजेत यांचं मोठं महत्त्व आहे. दुर्वामुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच, त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्येही यामुळे आराम मिळतो. त्यामुळे आयुर्वेदातही याला मोठं महत्त्व आहे. गजाननाने म्हटले की ज्या दुर्वामुळे माझ्या अंगाचा दाह शमला, या दुर्वा मला अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापे नाहीशी होतील. व्यक्तीला बुद्धी सिद्धी प्राप्त होईल. त्यामुळे गणपतीचे पूजन करताना 21 दुर्वांच्या 21 जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा. एका मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हाव्यात, जसे की 3, 5, 7, 9 अशा दुर्वांची जुडी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो. तसेच गणरायाने सांगितले की यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. तसेच दुर्वांशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते. श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते. दुर्वाच्या
एका जुडीत 21 दुर्वा असतात. या जुडीसाठी प्रत्येक दुर्वा निवडताना त्यात त्रिदल असलेले पाते निवडले जाते. त्याची जुडी सुटू नये म्हणून दोऱ्याने बांधली जाते. अनेक ठिकाणी अशा 21 जुड्यांचा हार बनवून देवाला दुर्वांची कंठी घातली जाते. त्या निमित्ताने दुर्वांची जुडी बनवताना अथर्व शीर्षाची 21 आवर्तने देखील केली जातात. वेळेअभावी ते शक्य नसेल तर निदान एक जुडी तरी स्वहस्ते बनवून एक आवर्तन म्हणून गणरायाला दुर्वा अर्पण कराव्यात. तेही शक्य नसेल तर निदान दुर्वाचे एक त्रिदल त्याचा अग्रभाग अर्थात टोकाची बाजू आपल्याकडे घेऊन निमुळती बाजू बापाकडे ठेवून भक्तिभावे अर्पण करावी. अशा प्रकारे दुर्वांना धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे.